नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं लास्ट टाइम आपण फर्स्ट सेमिस्टरचे जे सब्जेक्ट होते ते यूट्यूबला आपण ऑलरेडी प्रत्येकाचे 2-2 सेशन्स 2-3 सेशन्स आपण लाईव्ह केले होते. तसंच त्याच बेसिसवरती आपण सेकंड सेमिस्टरचे सुद्धा जे काही सब्जेक्ट्स आहेत, लाईक बघा मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, HR आहे, ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, OSCM आहे, BRM आहे, त्याचबरोबर तुम्हाला लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस हे सब्जेक्ट्स आहेत. ह्या सर्व सब्जेक्टचे आपले 1-2 व्हिडिओज हे यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मार्गदर्शनासाठी येणार आहेत. त्याच्यासाठीच अनाउन्समेंटसाठी हा व्हिडिओ होता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सपोर्ट आपल्याला असाच पाहिजे. त्या सपोर्टसाठी तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्याबरोबर एक मोठी अनाउन्समेंट करतोय आपण. मोठी अनाउन्समेंट काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या वेळेसपासून 2025-26 ह्या शैक्षणिक वर्षापासून आपण हे 5वी 6वी जे नवोदय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय असते, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एक्झाम असतात, 4थी ते 6वी ह्या विद्यार्थ्यांचे एंट्रन्स टेस्टसाठी प्रिपरेशन करण्यासाठी आपण एक फुल कोर्स घेऊन येत आहोत. ह्या फुल कोर्ससाठी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे, म्हणजे आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल किंवा आपण जर पालक असाल तर आपले विद्यार्थी हे 4थी ते 6वीच्या रेंजमध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी आपण हे पूर्ण फाउंडेशन बेसिक टू ॲडव्हान्समध्ये हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये कॉम्पिटिटिव्हची प्रिपरेशन करायचं, त्याच्यासाठी आपण हे मार्गदर्शन करणार आहोत. हे 300 दिवसाचा कोर्स आहे. याच्यासाठी आपण 300 दिवस हे लाईव्ह विद्यार्थ्याची मेहनत घेणार आहे आणि हे टोटली आपलं ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. ऑनलाईन मोडमध्ये म्हणजे घरी बसल्या विद्यार्थी हा त्याच्या मोबाईलवरती आपलं ॲप्लिकेशन आहे, त्यावरती तो लेक्चर करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यासाठी फक्त आणि फक्त 300 दिवसासाठी आपण 3000 रुपये प्राईस ठेवलेली आहे याची, आणि हे खूप नॉमिनल आहे. ज्याला परवडत नाही आहे, त्याला अफोर्ड करू शकत नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपण 2 इन्स्टॉलमेंट त्याची फॅसिलिटी करत आहोत. त्याचबरोबर 11वी-12वीसाठी आपण कॉमर्सचे क्लासेस स्टार्ट करतोय. त्यासाठी तुमचे एकच आपल्याला अपेक्षा आहे की तुम्ही जे रिलेव्हंट लोक आहेत त्यांना फायदा होईल अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते अफोर्डेबल रेंजमध्ये एकदम क्वालिटी एज्युकेशन घेतील. आता हे नवोदय टू आपलं जे 11वी-12वी आहे ते शिकवण्यासाठी आपल्याकडे एकदम एक्सपर्ट टीम्स आपण अरेंज केलेली आहे. टीम आपल्याकडे जॉईन झालेली आहे. ते एकदम MPSC UPSCचे विद्यार्थी अभ्यास केलेले आहेत, थोड्या मार्कांनी त्यांचं केलेलं आहे. मी सुद्धा UPSCचा ॲस्पिरंट आहे, माझं सुद्धा थोड्या मार्कांनी UPSC केलेलं आहे. बट नो इश्यू, ह्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये शिकायचं असेल, कॉम्पिटिटिव्ह वेने त्यांना प्रिपेअर करून घेणे हे आपल्याला काळाची गरज बनलेली आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्या स्वामी अकॅडमीचं कोर्स जॉईन करायचं आहे आणि रिलेव्हंट पालकापर्यंत फ्रेंड्स फॅमिलीसोबत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्यांना आपल्या कोर्स थ्रू बेनिफिट होईल आणि त्यांचं फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग होईल. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून असे व्हिडिओ मल्टिपल वेने आपल्या चॅनलवरती डे बाय डे बेसिसवरती येतील. हे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये काय आहे, किती युनिट्स आहेत, प्रत्येक युनिटमध्ये काय टॉपिक्स आहेत, कोर टॉपिक्स कोणते आहेत, काय सर्व ते टाकलेले आहेत सर्व सब्जेक्टसाठी. MM असेल, FM असेल, HRM असेल, OSCM असेल. बाकी आता BRM आणि लॅबचे 2 व्हिडिओ राहिलेले आहेत, ते येऊन जातील. तसंच आपण 5 युनिटमध्ये सगळ्यात फर्स्ट युनिट आहे आपला प्रोडक्टबद्दल. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये प्रोडक्ट काय आहे, व्हॉट इज प्रोडक्ट, वाय द प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट इन मार्केटिंग, ते सर्व गोष्टी, त्याच्या रिलेटेड गोष्टी कुठल्या आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतो प्रोडक्ट, कुठल्या कंपनीमध्ये पर्टिक्युलर प्रोडक्ट चालतो, का प्रोडक्ट गरजेचं आहे, कंपनीला डिझाईन काय करावं लागतं प्रोडक्ट, मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची डिमांड आहे का नाही, कुठल्या बेसिसवरती प्रोडक्ट खरेदी केला जातो, हे सर्व गोष्टी आपण आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहेत. बघा, इन ब्रीफ सिलेबस आहे आपल्याला. प्रोडक्टवरती आहे, प्राइसिंगवरती आहे, प्लेसवरती आहे, प्रमोशनवरती आहे, देन प्रोडक्ट लेवल मार्केटिंग, असे तुमचे 5 युनिट्स आहेत टोटली मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये. हा स्टेप बाय स्टेप आपण प्रोडक्टबद्दल बघूया. प्रोडक्टमध्ये मिनिंग काय प्रोडक्टचा, काय प्रोडक्टचा रोल आहे मार्केटमध्ये, गुड सर्व्हिस कंटिन्युअम काय असतं, कन्झ्युमर प्रोडक्ट्स वर्सेस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स काय असतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर प्रोडक्ट लाईन ॲनालिसिस करायचं आहे. देन त्याच्याचबरोबर बुन्झ ॲलन हॅमिल्टन क्लासिफिकेशन बघायचे आहे. ते प्रोडक्टसाठी त्यांनी क्लासिफिकेशन केलं, कुठला प्रोडक्ट कशात असतो, कुठल्या प्रोडक्टची डिमांड किती असते, काय असते, हे सर्व बुन्झ अँड ॲलन हॅमिल्टन यांनी क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट दरवर्षी आपल्याला पेपरला 10 मार्क्सला क्वेश्चन येतो, म्हणजे येतोच. बुन्झ ॲलन हॅमिल्टनवरती 5 मार्क्सला शॉर्ट नोट तर येऊ शकतं, किंवा 10 मार्क्सला आपल्याला क्लासिफिकेशन करून एखादं रिअल लाईफ एक्झाम्पल दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, एक टाटा कंपनी आहे, टाटा कंपनीने एखादा प्रोडक्ट काढलेला आहे आणि त्या प्रोडक्टबद्दल तुम्ही बुन्झ ॲलन हॅमिल्टन क्लासिफिकेशननुसार त्याला एक्सप्लेन करा, असं म्हणू शकतं. देन सस्टेनेबल प्रॅक्टिसेस बघायचे, प्रोडक्ट डिझाईन करताना कुठल्या सस्टेनेबल, इन्व्हायरमेंटबद्दल कुठल्या प्रॅक्टिसेस आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. देन गो टू मार्केट स्ट्रॅटेजी काय, ब्रँडिंग काय असते,
त्याचबरोबर पॅकेजिंग अँड लेबलिंग असं ओव्हरऑल आपलं फर्स्ट युनिट आहे. देन प्राइसिंग आहे, इन डिटेल आपण बघूया नेक्स्ट सेशनमध्ये. देन प्लेस आहे, प्रमोशन आणि प्रोडक्ट लेवल. ओव्हरऑल हे मिळून तुमचं मार्केटिंग मॅनेजमेंट बनतं. आता बघा मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये एवढंच आहे टॉपिक. तुम्हाला ह्याच्या रिलेटेडच तुमचं स्पेशलायझेशन असणार आहे. स्पेशलायझेशनला गेलात तुम्ही तर हे 4-5 युनिट्स आहेत जे की ओव्हरऑल तुमचा सब्जेक्ट बनून जातो मार्केटिंगबद्दल. हे जर मार्केटिंग मॅनेजमेंटचा विषय शिकलात तुम्ही, जर कुणाला विषय असतील की मार्केटिंग मॅनेजमेंट स्पेशलायझेशन घ्यायचं न घ्यायचं, ह्या पर्टिक्युलर विषया थ्रू तुम्हाला कळेल की बाबा मार्केटिंगमध्ये काय आहे आणि कोणी घेतलं पाहिजे आणि मार्केटिंगमध्ये स्कोप आहे का नाही, कशा टाईपचा सिलेबस असतो, हे सर्व आपल्याला ह्या सिलेबस बघून कळतो. बघा पेपर पॅटर्न सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. 1, 2, 3 एमसीक्यूज येतात आपल्याला आणि 2-3 तुमचे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात 2 मार्काला आणि हे आउट ऑफ मार्क घेण्यासारखा पेपर असतो. 10 आउट ऑफ 10 मार्क्स भेटून जातात. देन बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 काय असतो 5 मार्क्सला असतो. याच्यातले पण तुम्हाला शॉर्ट नोट्स मी जे डे बाय डे सांगणारच आहे तुम्हाला काय येऊ शकतं, काय नाही. देन बघा आज जे आपण शिकणार आहे बघा एक्सप्लेन इन डिटेल प्रोडक्ट हायरार्की. ठीक आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन आलाय 5 मार्क्सला जे की आज आपण शिकणार आहे. त्याचबरोबर बघा डिझाइन अ सुटेबल डिस्ट्रिब्युशन चॅनल. देन बघा एफ-एम-सी-जीचं मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. तुम्ही केस स्टडी येऊ शकते तुम्हाला. तुम्ही मॅनेजर आहे एखाद्या कंपनीमध्ये आणि तुम्हाला एक सुटेबल डिस्ट्रिब्युशन चॅनल ऑनलाईन प्लस ऑफलाईन क्रिएट करायचे. देन तुमच्या मनावरती अझम्पशन घ्या आणि एक क्रिएट करा. तुम्ही एखादं सप्लाय चेन ते तुम्हाला सांगितलं जातं. देन आय-एम-सी क्रिएट करा. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन. फॉरेन युनिव्हर्सिटीसाठी भारतामध्ये त्यांना एंटर करायचे तर काय स्ट्रॅटेजी असते त्यांची मार्केटिंगची ती क्रिएट करायला. बघा आता जस्ट आपण बुज ॲलन हॅमिल्टन बद्दल बघितलं क्लासिफिकेशन. वेअर यू विल क्लासिफाय द प्रोडक्ट्स. टाटा नेक्सॉन ईव्ही सेगमेंट, टाटा जेट एडिशन, हॅरियर असेल, तुमची सफारी असेल, नेक्सॉन असेल आणि आयफोन 15 असेल. असं तुम्हाला एक बुज ॲलन क्लासिफिकेशन करायला सांगतं प्रोडक्ट्स देऊन. त्यावरती तुम्हाला कसं करायचं असतं ते आपण इन डिटेल आजच्या सेशनमध्ये बघणारच आहोत. त्याचबरोबर बघा आणखी एक केस स्टडी येते क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला. इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर अँड कन्झ्युमर ऑफ मिलेट्स. द रिसेंट मिलेट market size was valued at 10.86 billion in 2022. In the recent years, there has been surge in demand of millet due to health benefit. As a famous Indian company is planning to offer millet brand in Indian market. Design a marketing plan. तुम्हाला मार्केटिंग प्लॅनवरती 100% क्वेश्चन येणार आहे. तर ते कसं डिझाईन करायचं, त्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो, कुठलाही टॉपिक्स आला तर ते स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्ही इंटिग्रेट करून तुम्ही मार्केटिंग प्लॅन क्रिएट करू शकता, जे आपण बघणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2-3 केस स्टडीज येतात. बघा केस स्टडी आलेली आहे अल्टरनेटिव्ह. यू आर अपॉइंटेड ॲज अ मार्केटिंग मॅनेजर ऑफ DVKS स्टुडिओ अँड DVKS स्टुडिओ वांट टू रिलीज न्यू मूव्ही. डिझाइन अ मार्केटिंग प्लॅन. बघा इथं पण मार्केटिंग प्लॅन आहे, इथं पण मार्केटिंग प्लॅन आहे, इथं मार्केटिंग कम्युनिकेशन प्लॅन आहे. म्हणजे तुमचं मार्केटिंग ॲक्च्युअली डिजिटल मीडियावरती, सोशल मीडियावरती कसं गेलं पाहिजे ते कम्युनिकेशन प्लॅन तुमचं आहे. देन बघा तुमचं सप्लाय चेन डिझाइन. असं ओव्हरऑल तुमचं पॅकेज असतं पेपरचं. ते आपण प्रत्येक टॉपिक्सवरती प्लॅन कसं बनवायचा, काय बनवायचं इन डिटेल आपण बघणार आहोत ह्या सेशनमध्ये. बघा जसं आपण बघितलेलं आहे चॅप्टर नंबर 1 प्रोडक्टबद्दल आहे. प्रोडक्टचं मिनिंग काय, क्लासिफिकेशन काय असतं आणि प्रोडक्ट डिसिजन्स कोणकोणते असतात. प्रोडक्ट लाईन काय असते, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस काय असते, ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग आणि सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. ओव्हरऑल एवढं आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे. तर आता बघा फर्स्ट युनिट आपण प्रोडक्टपासून स्टार्ट केलं आहे. प्रोडक्ट, व्हॉट इज प्रोडक्ट, वाय प्रोडक्ट इज रिक्वायर्ड, त्याचं मिनिंग काय प्रोडक्टचं ते आपल्याला बघायचं. प्रोडक्ट काय असतं बघा, एखादा प्रोडक्ट जो असतो ना तो कस्टमरचे डिमांड असतील, नीड असेल, वॉन्ट असेल ते सॅटिस्फाय करायचं असतं एखाद्या प्रोडक्टला. म्हणूनच एखादी कंपनी काय करते आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रोडक्ट घेऊन येत असते. कशासाठी? आता तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल आहेत. आता तुम्हाला गरज आहे की बाबा शिकायचे कोर्सेस मराठीमध्ये आपल्या इझी लँग्वेजमध्ये शिकायचे. मग तुमची काय झाली, नीड झाली आणि डिमांड झाली. तशाच वेळेने तुमची डिमांड फुलफिल करायसाठी आपण काय घेऊन कोर्सेस घेऊन आलो. दॅट इज द प्रोडक्ट. ठीक आहे. असं तुमचा प्रोडक्ट काही असू शकतो, सर्व्हिस असू शकते किंवा फिजिकल प्रोडक्ट असू शकतो. दॅट शुड सॅटिस्फाय नीड ऑर वॉन्ट ऑफ अ कस्टमर. कस्टमरचे डिमांड आणि नीड गरजा सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. दॅट इज द प्रोडक्ट. बघा प्रोडक्टची डेफिनेशन काय, प्रोडक्ट इज एनिथिंग दॅट कॅन बी ऑफर्ड टू मार्केट टू सॅटिस्फाय अ नीड ऑर वॉन्ट. एखाद्या कस्टमरची, एखाद्या इंडिव्हिज्युअलची काय आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्ट ने डिमांड सॅटिस्फाय करायची, त्याची गरज सॅटिस्फाय करायची आणि त्याची वॉन्ट सॅटिस्फाय करायची. मग आता प्रोडक्टमध्ये काय असू शकतो, टँजिबल गुड्स असू शकतात, सर्व्हिसेस असू शकतात, एक्सपिरियन्स असू शकतो तुमचा, इव्हेंट असू शकतो एखादा, इन पर्सन्स असू शकतात, प्लेस असू शकतं, प्रॉपर्टी असू शकते, ऑर्गनायझेशन असू शकते, इन्फॉर्मेशन असू शकते, आयडिया असू शकते. हे सर्व मिळून आपलं काय बनतो, प्रोडक्ट बनतो. इट इज ॲट द कोर ऑफ मार्केट ऑफरिंग अँड सर्व ॲज अ फंडामेंटल व्हॅल्यू
दॅट अ बिझनेस डिलिव्हर्स टू इट्स कस्टमर. बघा, प्रोडक्ट काय असतो, काही असू शकतो, एनिथिंग फ्रॉम तुमचं इंडिव्हिज्युअल फिजिकल प्रोडक्ट टू सर्व्हिसेसपर्यंत. एनिथिंग दॅट कॅन बी टँजिबल ऑर इनटँजिबल, दॅट कॅन बी टँजिबल ऑर इनटँजिबल. वी कॅन प्रोव्हाइड ऑर डिलिव्हर दॅट प्रोडक्ट टू सॅटिस्फाय द नीड अँड वॉन्ट ऑफ कस्टमर. अँड ते काय बेस फंडामेंटल व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याच्याशिवाय आपण प्रोडक्ट इनकम्प्लीटच असणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, प्रोडक्टची डेफिनेशन जर आली तर तुम्हाला सिंपल भाषेत लिहायचे, प्रोडक्ट इज नथिंग बट दॅट कॅन बी ऑफर्ड टू मार्केट टू सॅटिस्फाय नीड ऑर वॉन्ट ऑफ कस्टमर. तर त्याच्यामध्ये काय असू शकतो, तर प्रोडक्टमध्ये टँजिबल गुड्स असू शकतात जे की मोजण्यासारखे असतात. तुमचे कार असेल, तुमची एसी असेल, तुमचं लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, दॅट इज द टँजिबल गुड. इनटँजिबल गुड म्हणजे काय, तुमचं सर्व्हिस असेल, म्हणजे तुम्हाला आता ट्रॅव्हल करायचे पुणे टू मुंबई, तर तुम्हाला ट्रॅव्हलची सर्व्हिस जी असते इनटँजिबल गुड्स असते. म्हणजे तुम्हाला मूव्ही बघायची आहे, मूव्ही काय सर्व्हिस आहे तुमची, तर अशा टाईपचे तुमचे प्रोडक्ट असतात, टँजिबल, इनटँजिबल. ते त्याचे एक्झाम्पल लिहायचे आणि प्रोडक्टचे डेफिनेशन असे क्लिअर करायचे तुम्हाला. बघा, आता प्रोडक्टमुळं काय होतं, प्रोडक्ट रोल ऑफ प्रोडक्ट ॲज अ मार्केट ऑफरिंग. मार्केटला काय ऑफर करतं प्रोडक्ट, सगळ्यात पहिलं बघा, प्रोडक्टमुळं काय होतं, सॅटिस्फाईंग द नीड्स ऑफ कस्टमर्स ऑर वॉन्ट्स ऑफ कस्टमर. कस्टमरचे नीड अँड वॉन्ट्स क्लिअर होत असतात त्याच्यामुळं. तर प्रोडक्ट ॲड्रेस द स्पेसिफिक नीड्स. जसं तुम्हाला कोर्सेसची गरज होती, तसे आपण तुम्हाला कोर्सेस क्रिएट करून दिलेले आहेत. दॅट इज युअर नीड अँड वॉन्ट अँड वी आर डिलिव्हरिंग टू यू. म्हणजे आम्ही तुम्हाला काय करतोय, डिलिव्हर करतोय. म्हणजे तुमची स्पेसिफिक नीड आहे. अँड डिझायर्स ऑफ कस्टमर, तुमची इच्छा आहे तुम्हाला कस्टमरची, वेदर इट इज फंक्शनल, इमोशनल ऑर सायकोलॉजिकल. म्हणजे तुमचं काही असू शकतं, फिजिकल असेल, सायकोलॉजिकल असेल, इमोशनल असेल, तुमची काही गरजा असेल, डिझायर्स असतील, नीड्स असतील, वॉन्ट्स असतील, ते सॅटिस्फाय करायचे. दॅट इज द फर्स्ट ऑफरिंग. काय फर्स्ट ऑफरिंग, सॅटिस्फाय नीड अँड वॉन्ट. आता प्रोडक्ट काय करतो, आपल्याला व्हॅल्यू प्रपोजिशन देत असतो. म्हणजे एखादा बिझनेस आहे, तो प्रोडक्ट कशासाठी, इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये, तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू क्रिएट करायचं आपल्याला. म्हणजे व्हॅल्यू क्रिएट झाल्याशिवाय तुम्हाला प्रोडक्ट आवडणार आहे का? आता आपले कोर्सेस घेताय तुम्ही, कोर्सेसमुळे तुम्हाला फायदा झाला पाहिजे 100%. मग ते बिझनेसचं व्हॅल्यू प्रपोजिशन आहे. म्हणजे त्याच्याशिवाय तुमचं म्हणजे काय होणार, तुम्ही सॅटिस्फाईच नाही होणार. म्हणजे आता कोर्स घेतलाय तुम्ही, तुम्हाला काहीच समजत नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही आउटपुट जे इनपुट घालताय तुम्ही कोर्सेसच्या माध्यमातून, तुम्हाला त्या राइट काइंड ऑफ आउटपुट भेटलं पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, आउटपुट जर भेटलं तुम्हाला तर तुमची व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. दॅट इज द व्हॅल्यू प्रपोजिशन. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रोडक्टची गरज, कस्टमरच्या गरजा भागवणे, त्याच्याबरोबर कस्टमरची व्हॅल्यू क्रिएट करणे, आणि त्याचबरोबर प्रोडक्ट तुमचा डिफरन्शिएटेड असला पाहिजे. मार्केटमध्ये कसं, आता बघा, आपण बार-बार कोर्सेसचे एक्झाम्पल का देतो? कारण तुम्हाला रिलेट करता येईल पर्टिक्युलर. आता बघा, कोर्सेसची तुमची गरज आहे. तुम्हाला राइट काइंड ऑफ क्वालिटी कोर्सेस देतो, ओके. आता बघा, डिफरन्शिएशन काय आपलं? मार्केटमध्ये तुम्हाला हिंदी मीडियममध्ये कोर्सेस आहेत, इंग्लिशमध्ये आहेत आणि आपण मराठीमध्ये प्रोव्हाईड करतो. म्हणजे आपण काय केलं, डिफरन्शिएशन केलं. म्हणजे हिंदी तुम्हाला पाहिजे नाही, तुम्हाला इंग्लिश पाहिजे नाही. तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये सोप्या भाषेमध्ये शिकायचं आहे. ते तुमचे स्पेसिफिक नीड्स आपण काय केलं, डिफरन्शिएटिंग फॅक्टर्स घेऊन तुम्हाला काय केलेलं आहे, कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आपण एक स्पेशलाइज्ड काय ऑफरिंग करतोय. दॅट इज द differentiation. A well-designed product helps to distinguish a brand in a competitive market by offering युनिक फीचर्स, क्वालिटी अँड डिझाइन. आपण काय करतोय, युनिक फीचर्स देतोय, मराठीमध्ये देतोय, सिम्प्लिफाईड नोट्स देतोय, क्वालिटी तुम्हाला कंटेंट देतोय. त्यामुळे काय होतंय, आपलं डिफरन्शिएशन क्रिएट होत असते. म्हणजे तुमच्या गरजा सॉल्व्ह होत आहेत, तुम्हाला व्हॅल्यू भेटत आहे आणि तुम्हाला डिफरन्शिएटिंग फॅक्टर भेटत आहे. दॅट इज द रोल ऑफ प्रोडक्ट. आता त्याचबरोबर प्रोडक्टचं महत्त्व काय असतं, म्हणजे प्रोडक्ट नुसतं व्हॅल्यू क्रिएट करणे, नुसतं डिफरन्शिएशन क्रिएट करणे किंवा नुसते गरजा भागवून चालत नाही. प्रत्येक प्रोडक्टचं उद्दिष्ट काय असतं, कोर बिझनेस त्याचा रिव्हेन्यू जनरेशन असतं. विदाऊट रिव्हेन्यू प्रोडक्ट कोणी बनवतच नाही. त्यांचं प्रत्येकाचं प्रॉफिट अँड रिव्हेन्यू ऑफ बिझनेस इज द प्रायमरी मोटिवेशन टू लॉन्च अ प्रोडक्ट. Products are the primary source of revenue for a business as they directly contribute to sales and profitability. Without revenue generation तुम्ही काय विकून काय फायदा तुम्हाला, म्हणजे ते तुमचं कोर बिझनेसचं कोर आहे. रिव्हेन्यूसाठी तुम्हाला प्रोडक्ट लागतो म्हणजे लागतो. त्याचबरोबर बघा, प्रोडक्ट कशाला लागतो, रोल काय त्याचा प्रोडक्टचा, कस्टमर एक्सपिरियन्स चांगला करणे. म्हणजे आता तुम्हाला बघा, इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट असेल तुमचा एखादा, समजा डे टू डे लाईफमध्ये यूज करताय तुम्ही, समजा फेस वॉश. फेस वॉश तुमचा प्रोडक्ट आहे. आता फेस वॉशला तुम्ही कस्टमरचा एक्सपिरियन्स कसं वाढवणार आहे? म्हणजे फेस वॉशची ब्रँडिंग चांगली पाहिजे, त्याची पॅकेजिंग चांगली पाहिजे. हे तर ओव्हरऑल लुकवरनं जज करणार आहे, की कस्टमर घ्यायचं की नाही घ्यायचं, प्रोडक्टच्या पॅकेजिंगवरनं. आणि लेबलिंग कशा टाईपनं तुम्ही नेम करताय, फॉन्ट करताय, इमोजीज वापरताय, ते ऑल कम्स अंडर द फर्स्ट इम्प्रेशन. आता त्यानंतर बघा, फर्स्ट इम्प्रेशन नंतर सेकंड इम्प्रेशन असतो. सेकंड इम्प्रेशन केव्हा क्रिएट होत असतो, जेव्हा कस्टमर ॲक्चुअली तुमचा प्रोडक्ट यूज करतो. फेस वॉश यूज केलाय, त्याला क्वालिटी वाटली तुमच्या फेस वॉशची, तर तो काय करणार आहे, पुढचा प्रोडक्ट
तो घेणार आहे आणि तो हॅपी होणार आहे. जर कस्टमर, आता आपल्याला बेसिक्स ऑफ मार्केटिंगमध्ये बघितलंय आपण, कस्टमर जर हॅपी असेल, तो काय होतो, डिलाईट होतो, आनंदी होतो. डिलाईट जर झाला तो, तर लॉयल बनतो. दॅट इज द प्रोसेस ऑफ एनी मार्केटिंग बिझनेस. म्हणजे कस्टमरला हॅपी करायचं आहे, त्याला आनंदी करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुला लॉयल बनवायचं आहे. आपल्या बिझनेसला तो कायम जुडून राहणार आहे. ते ठीक आहे. तर बघा, product whether physical or digital are often tied to broader customer experience. For instance, a product's packaging, ease of use, associated services all contribute to the कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रायमरी तुमचं इंटरॅक्शन अँड सेकंडरी इंटरॅक्शन, फर्स्ट इम्प्रेशन अँड सेकंड इम्प्रेशन, त्याच्यावर तुम्ही काय करणार आहे, प्रोडक्टला डिसाईड करणार आहे की प्रोडक्ट वेदर इट इज युजफुल फॉर मी ऑर नॉट. त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर सगळ्यात शेवटी असते प्रोडक्टची ब्रँडिंग. म्हणजे प्रोडक्ट तुम्ही सगळं केलंय, क्रिएट केलंय, कस्टमरला व्हॅल्यू देताय, डिफरन्शिएशन देताय, तुम्ही प्रॉफिट जनरेट करताय, एक्सपिरियन्स देताय. ते सर्व झाल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिक ब्रँड बिल्ड होत असतो. काय तर कन्सिस्टंटली तुम्ही जर कस्टमरच्या डिमांड्स आणि ओव्हरऑल त्याचे एक्सपेक्टेशन एक्सीड करताय, तर त्याला ऑलरेडी क्वालिटी भेटत आहे आणि तुमच्या कंपनीची रेप्युटेशन वाढत आहे. दॅट्स वाय बाय ॲड्रेसिंग दीज ॲस्पेक्ट्स प्रोडक्ट्स सर्व ॲज अ फाउंडेशन ऑफ मार्केट ऑफरिंग, ड्रायव्हिंग कस्टमर एंगेजमेंट अँड बिझनेस सक्सेस. हे अशा प्रकारे प्रोडक्ट आहे. तर हे प्रोडक्टला आपल्याला काय करायचं, कस्टमरचे नीड, सॅटिस्फाय द डिमांड ॲज वेल ॲज द वांट ऑफ द कस्टमर. दॅट इज द प्रोडक्ट. प्रोडक्ट काय असू शकतो, टँजिबल, इंटँजिबल असू शकतो. प्रोडक्ट कशासाठी असतो, नीड सॅटिस्फायसाठी, व्हॅल्यू प्रपोजिशनसाठी, डिफरन्शिएशनसाठी, रेव्हेन्यू जनरेशनसाठी, कस्टमर एक्सपिरियन्ससाठी आणि ब्रँड बिल्डिंगसाठी. एवढ्यासाठी प्रोडक्ट असतो. म्हणजे तुम्हाला 2 मार्काला डेफिनेशन येऊ शकते, तर डेफिनेशन लिहायचे तुम्हाला आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचे. ठीक आहे. अशा प्रकारे हे प्रोडक्ट आपलं इथं टॉपिक एंड होतोय. त्याचबरोबर बघा, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आपल्याला क्वेश्चन आलेला आहे 5 मार्क्सला. काय, एक्सप्लेन द गुड्स अँड सर्व्हिस कंटिन्यूम. गुड्स अँड सर्व्हिस कंटिन्यूम आपल्याला एव्हरी टाइम, म्हणजे एव्हरी 2 इयर्सला आपल्याला हे क्वेश्चन्स विचारतात. ते गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम काय. आता गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम म्हणजे काय, काय लक्षात ठेवायचं बघा. गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम काय असतं, एक तुमच्याकडे 2-3 टाईपचे प्रोडक्ट्स असतात. एक तर प्युअर प्रोडक्ट असतात. प्युअर प्रोडक्ट म्हणजे आज जसं तुमचं डेली यूजचे प्रोडक्ट असतील, तुमचं तेल असेल, तुमचं फूड सेक्टर असेल, तुमचे जे घरी काही यूज करता तुम्ही, नमक असेल, काय असेल, ते प्युअर प्रोडक्ट झाले तुमचे फिजिकल प्रोडक्ट्स. त्याचबरोबर तुम्ही काय यूज करता, सर्व्हिसेस यूज करता. सर्व्हिसेस म्हणजे आता तुम्ही ऑफिसला जाताय, मेट्रो यूज करताय, बस यूज करताय, मोबाईल तुम्ही सर्व्हिस आहे, मोबाईलला रिचार्ज मारताय, कम्युनिकेशन सर्व्हिस आहे तुमची. म्हणजे तुमचं डे टू डे लाईफमध्ये तुम्ही एकतर फिजिकल गुड्स सोबत इंटरॅक्ट करता, त्याचबरोबर तुम्ही काय करता, सर्व्हिसेस सोबत इंटरॅक्ट करता आणि त्याचबरोबर बोथ ऑफ दिस म्हणजे फिजिकल प्रोडक्ट सोबत बी इंटरॅक्शन असतं, त्याचबरोबर सर्व्हिसचं पण इंटरॅक्शन असतं. ह्या दोघाला काय म्हणतो आपण, गुड सर्व्हिस कंटिन्यू. म्हणजे जिथं तुमचं फिजिकल प्रोडक्ट आहे आणि त्याचबरोबर कंटिन्युएशन मध्ये सर्व्हिस पण आहे, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला आपण काय म्हणतो, गुड सर्व्हिस कंटिन्यू. फॉर एक्झाम्पल, क्लासिक एक्झाम्पल, तुम्ही डे टू डे लाईफमध्ये बघता, तुम्ही कॉफी जाता, कॉफी कोणता आहे, ते टाटाचं फेमस कॉफी, कॅफे कॅफे असेल, काय तर असेल, ठीक आहे. त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये कॉफी प्यायला जाता तुम्ही, ठीक आहे. तर कॉफी प्यायला गेल्यानंतर तुम्ही काय करता, तिथं तुम्हाला सर्व्हिस पण भेटते, त्याचबरोबर कॉफी ॲज अ प्रोडक्ट पण भेटत असतो. दॅट इज द क्लासिक एक्झाम्पल ऑफ गुड सर्व्हिस कंटिन्यूम. ठीक आहे. नंतर बघा आपल्याला, द गुड सर्व्हिस कंटिन्यूम इलिस्ट्रेट द रेंज बिटवीन प्युअर प्रोडक्ट्स दॅट आर टँजिबल अँड प्युअर सर्व्हिसेस दॅट आर इनटँजिबल, शोईंग हाऊ मोस्ट ऑफरिंग्स इन द मार्केट आर मिक्स ऑफ बोथ. म्हणजे दोन्हीचं मिक्स जिथं आहे त्याला आपण काय म्हणतो, गुड्स सर्व्हिस कंटिन्यू. देन प्युअर गुड्स, जस्ट असता मी सांगितलं, दीज आर द टेंजिबल आयटम्स, अ लोफ, ब्रेड विथ द मिनिमल और नो असोसिएटेड सर्व्हिस, प्युअर गुड्स. देन प्युअर सर्व्हिसेस, दीज आर टँजिबल ऑफरिंग लाईक हेअर कट विथ नो असोसिएटेड गुड्स. म्हणजे प्युअर सर्व्हिस आहे, हेअर कटिंग असेल तुमची, कम्युनिकेशन सर्व्हिस असेल. देन हायब्रिड असतं, मोस्ट प्रोडक्ट लाईज बिटवीन दीज एक्स्ट्रीम. आता तुम्ही मॅकडीला जाता, KFCला जाता, तिथं काय तुम्हाला प्रोडक्ट पण भेटतं, सर्व्हिस पण भेटतं. दॅट इज द हायब्रिड ऑफरिंग. त्या हायब्रिड ऑफरिंगला आपण काय म्हणतो, गुड सर्व्हिस कंटिन्यू. बघा, गुड सर्व्हिस कंटिन्यूम मध्ये आपल्याला असा एक ग्राफ काढायचा असतो. काय करायचा असतो, ग्राफ काढायचा असतो. तुम्हाला प्रोडक्ट काय करायचं, जस्ट अ मिनिट, इथं मी काढून दाखवतो तुम्हाला. असं एक बेस लेवलचा ग्राफ काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक मधनं राऊंड मारायचं आहे. इथे काय लिहायचे तुम्हाला, टँजिबल गुड्स लिहायचे. काय लिहायचे, टँजिबल गुड्स. आणि इकडे काय लिहायचे तुम्हाला, इनटँजिबल म्हणजे काय लिहायचे, सर्व्हिसेस लिहायचे. असं एक सेंटरमधनं प्लस चिन्ह काढायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला टँजिबलमध्ये फिजिकल प्रोडक्ट असेल, तुमचं कोको कोला असेल, साल्ट असेल, कोल्ड्रिंक असेल, ऑटोमोबाईल असेल, कार असेल, मॅन्युफॅक्चरिंग, जे काही तुम्हाला दिसते, मोबाईल असेल, हे सर्व तुमचं टँजिबल प्रोडक्ट्समध्ये इथं काढायचे तुम्हाला. एक 2-3 नावं काढू शकता तुम्ही.
ठीक आहे. देन तुम्हाला इंटँजिबलमध्ये काय, तुमची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असेल, तुमचे कोर्सेस असतील, ऑनलाईन कोर्सेस असेल, एज्युकेशन असेल तुमचं. देन तुम्हाला बघा एअरलाईनची सर्व्हिस असेल. हे तुम्हाला इंटँजिबलमध्ये 2-3 एक्झाम्पल लिहायचे. टँजिबलमध्ये साल्ट, मोबाईल फोन किंवा एनी काइंड ऑफ तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. ऑटोमोबाईल टॅब इकडे 2-3 लिहायचे, इकडे 2-3 लिहायचे. आता बघा ह्या सेंटरला जे आहे ना, सेंटरवाला प्लस चिन्ह जो जातोय तो म्हणजे काय, हे पर्टिक्युलर तुमचं मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये पर्टिक्युलर प्रोडक्ट दोन्ही ऑफर करतोय. म्हणजे तो फिजिकल प्रोडक्ट पण ऑफर करतोय, सर्व्हिस पण ऑफर करतोय. त्या सिच्युएशनला, पर्टिक्युलर सिच्युएशनला आपण गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम म्हणतो. गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम 5 मार्क्सला येणार आहे आपल्याला. हे फास्ट फूड आउटलेट लिहू शकता. याचं एक्झाम्पल काय, फास्ट फूड आउटलेट. इथे पण लिहायचं, इथे पण लिहायचं, फास्ट फूड आउटलेट. दॅट इज द क्लासिक एक्झाम्पल ऑफ गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम. हे अशा प्रकारे डायग्राम कंपल्सरी काढायचे. फिगर लिहायचं इथं नाव आणि इथं नाव लिहायचं तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस कंटिन्यूम. अशा प्रकारे नाव लिहून इकडे 2-3 आयटम टँजिबल, इकडे 2-3 आयटम इंटँजिबल आणि सेंटरला तुमचं बोथ सर्व्हिसेस प्लस तुमचं काय फिजिकल प्रोडक्ट असं देणार आहे. ह्या सिच्युएशनचं एक्झाम्पल लिहायचं. दॅट इज द गुड सर्व्हिस कंटिन्यूम. बघा इथे लिहिलेलं आहे कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, डिटर्जंट, ऑटोमोबाईल, कॉस्मेटिक्स आणि सेंटरवाला जो आहे तुमचा इकडे बी फास्ट फूड आउटलेट्स आहेत, इथं पण फास्ट फूड आउटलेट्स आहे. बॅलन्स जे बॅलन्स असतं ना ते आपलं गुड सर्व्हिस कंटिन्यूम असतं. आणि इकडे इंटँजिबल ॲडव्हर्टायझिंग असेल, एअरलाईन असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, कन्सल्टिंग असेल, टीचिंग असेल, ठीक आहे. हे सर्व इंटँजिबल प्युअर सर्व्हिसेस म्हणतो. आणि हे जे आहेत ना हे प्युअर गुड्स आहेत आपले. प्युअर गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीचं जे मिक्सचर असतं, बॅलन्स जो असतो, दॅट इज द गुड सर्व्हिस कंटिन्यूम. आता बघा याच्यामध्ये प्युअर गुड्स असतात, जसं आपण बघितलंय हे प्युअर गुड्स, साल्ट, कोल्ड्रिंक तुमचं, डिटर्जंट, ऑटोमोबाईल, कॉस्मेटिक्स अँड देन गुड्स विथ सम सर्व्हिसेस. आता काय होतं, कधी-कधी त्याचं क्लासिफिकेशन होतं. पर्टिक्युलर सर्व्हिस पण देता तुम्ही आणि त्याच्यासोबत तुम्ही प्रोडक्ट पण देत असता. मोबाईल, मोबाईल घेतलाय तुम्ही, मोबाईल सोबत Apple काय करतं, वॉरंटी देतं 1 इयरची. दॅट इज द गुड्स प्लस सर्व्हिस, द गुड्स विथ सम सर्व्हिसेस. हायब्रिड ऑफरिंग काय असतं, ब्लेंड ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जसं रेस्टॉरंट आहे, फास्ट फूड आहे, तुमचं कॉफी आहे टाटाची. देन तुमचं बघा सर्व्हिसेस विथ सम गुड्स. बघा काय काय सर्व्हिसेस असतात, थोडंफार गुड्स देतात असतात आपल्याला. लाईक अ स्पा सेशन दॅट युजेस ऑइल अँड स्किन केअर प्रोडक्ट्स. आता तुम्ही गेलाय स्पामध्ये तर पर्टिक्युलरली ते ऑइल वगैरे लावून तुमचा मसाज करत असतात. दॅट इज द सर्व्हिस विथ सम गुड्स. देन प्युअर सर्व्हिसेस, कन्सल्टिंग, टीचिंग, हेल्थ केअर सर्व्हिसेस. दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ गुड्स सर्व्हिस कंटिन्यूम. बघा इन डिटेल तुम्हाला काय लक्षात ठेवायचे गुड्स सर्व्हिस कंटिन्यूममध्ये. गुड्स सर्व्हिसमध्ये प्युअर गुड्स असतात, म्हणजे त्याला आपण टँजिबल म्हणतो, अँड प्लस प्युअर सर्व्हिसेस त्याला आपण काय म्हणतो, इनटँजिबल. ह्या दोघांच्या मध्ये जो असतो बॅलन्सवाला, जो की दोन्ही देत असतो, गुड्स पण देतो काय प्रमाणात सर्व्हिसेस पण देत असतो, दॅट इज द गुड सर्व्हिस कंटिन्यू. क्लिअर आहे, क्लिअर आहे सर्वांना. अशा प्रकारे आपल्याला 5 मार्क्स देऊन जाणार आहे. हे डायग्राम लक्षात ठेवा, आपल्या मनानं पण काढू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला असं प्लस चिन्ह करायचं आहे, इकडे टँजिबल लिहायचे, इकडे इंटँजिबल लिहायचे आणि इथं फिगरचं नाव लिहायचं. तुम्ही मनानं लिहायचं, इथं बॅलन्सवाल्याला आपण काय म्हणू शकतो, गुड सर्व्हिस कंटिन्यू म्हणू शकतो. अशा प्रकारे चला. देन बघा आता क्लासिफिकेशन ऑफ प्रोडक्ट्स. प्रोडक्टचे क्लासिफिकेशन करायचं असतं आपल्याला. कुठले कुठले प्रोडक्ट्स असतात आपल्याला डे टू डे लाईफमध्ये, आपण त्याला म्हणतो कंझ्युमर प्रोडक्ट्स. आणि डे टू डे लाईफमध्ये इंडस्ट्री जे यूज करतात त्याला आपण म्हणतो इंडस्ट्रियल गुड्स. म्हणजे 2 क्लासिफिकेशन आहे, कंझ्युमर गुड्स अँड इंडस्ट्रियल गुड्स. आता बघा कंझ्युमर गुड्स कशासाठी असतात, कंझ्युमर प्रोडक्ट्स आर क्लासिफाईड बेस्ड ऑन हाऊ कंझ्युमर्स बाय देम. दीज इन्क्लूड कन्व्हिनियन्स प्रोडक्ट्स, शॉपिंग प्रोडक्ट्स, स्पेशालिटी प्रोडक्ट्स अँड अनसॉर्ट प्रोडक्ट्स. ह्या अशा टाईपचे आपण कंझ्युमर प्रोडक्ट्सला क्लासिफाय करू शकतो. फ्रिक्वेंटली कन्व्हिनियन्स म्हणजे काय, फ्रिक्वेंटली पर्चेस विथ मिनिमल एफर्ट. म्हणजे आता डे टू डे आपलं बघा साबण आहे, हार्पिक आहे, तुमचं डे टू डे तुमचं परफ्यूम आहे, तुमचं चाय, टी आहे, मिल्क आहे, एनी काय डे टू डे सर्व्हिसेस आहेत, ते तुमचं कन्व्हिनियन्स प्रोडक्ट्स आहेत. टूथपेस्ट असेल, स्नॅक्स असेल, न्यूजपेपर असेल, डे टू डे लो कॉस्ट अँड वाईडली अवेलेबल, म्हणजे सगळीकडे अवेलेबल आहे. दॅट इज द कन्व्हिनियन्स प्रोडक्ट्स. देन बघा शॉपिंग प्रोडक्ट्स काय असतं, ब्रॉट लेस फ्रिक्वेंटली अँड कम्पेअर्ड बेस्ड ऑन क्वालिटी, प्राइस अँड स्टाईल. बघा शॉपिंग प्रोडक्ट्स कधी कधी आपण इयरली शॉपिंग करतो, दिवाळीचं सेल असतो, दिवाळीला शॉपिंग करतो आपण. देन आपलं गुढीपाडवा असेल, गुढीपाडवाला शॉपिंग करतो, बर्थडे असेल, बर्थडेला शॉपिंग करतो. बट ऑकेजनली शॉपिंग करतो, कोणाच्या घरी मॅरेज आहे आपल्या भाऊ बहिणीचं, त्यावेळेस आपण शॉपिंग करतो. मग शॉपिंग करता असताना आपण असंच जाऊन डायरेक्टली शॉपिंग करतो का, शॉपिंग नाही करत. सुरुवातीलाच बघतो आपलं बजेट किती आहे, देन आपल्याला कशा टाईपची क्वालिटी पाहिजे, देन आपल्या लाईफस्टाईलला आणि आपल्या प्रेझेंटिंग स्टाईलला ते पर्टिक्युलर प्रोडक्ट सूट करते का नाही ते चेक करत असतो. त्याच्यावरनं आपण काय करतो, ते प्रोडक्ट
बाय करत असतो. दॅट इज द शॉपिंग प्रोडक्ट्स. काय असतं ते लेस फ्रिक्वेंटली असतात. म्हणजे आपण ऑकेजनली सीझन वाईज त्याला खरेदी करतो. काही स्पेशल मोमेंट असेल, काय असेल तेव्हा तुम्ही खरेदी करता. कन्व्हिनियन्स डे टू डे तुम्हाला काय गरज असेल नसेल तुम्हाला करावंच लागणार आहे ते. टूथपेस्ट शिवाय तुम्ही जगू शकणार आहे का? तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये टूथपेस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही बिना न्यूजपेपरचं चालता. तुम्ही डिजिटली वाचू शकता न्यूजपेपर. बट टूथपेस्ट तुम्हाला पाहिजे, मिल्क पाहिजे तुम्हाला. चाय पाहिजे, जे चाय लव्हर्स आहेत त्यांना चाय पाहिजे. म्हणजे हे कन्व्हिनियन्स प्रॉडक्ट्स आहेत. त्यांना काहीच नाही आहे. म्हणजे लो कॉस्टमध्ये अवेलेबल पण असतात, वाईडली अवेलेबल असतात. आता बघा ह्याच्यामध्ये शॉपिंग प्रॉडक्ट्स हायर इन्व्हॉल्वमेंट इन डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व व्हावं लागतं. म्हणजे हे गरज आहे का? खरंच इन्व्हेस्ट करायचं आहे का मला? काय आता गरज नाही, एवढं महागाचं नको घेऊ आता. आता तसंच तुम्ही विचार करून काय करू शकता, शॉपिंग प्रॉडक्ट्स डिसाईड करता. बघा क्लोथ्स ऑकेजनली घ्यायचं आहे, गरज असेल घ्यायचं. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल घ्यायचा आहे, स्मार्टफोन छोट्या मोबाईलवरती Samsungवरती पण काम चाललेलं आहे माझं. आता iPhone घ्यायची गरज आहे का मला? गरज आहे का? मग ते डिपेंड तुम्ही डिसाईड करणार. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट जाणार तुमची. म्हणजे iPhoneची गरज नाही सध्या. उगाच 50,000-60,000 कशाला अडकून ठेवायचे? साधं आपलं Samsung आहे 20,000 मध्ये काम भागवतो मी. दॅट इज द डिसिजन मेकिंग. तर हे शॉपिंग प्रॉडक्ट्स झाले. स्पेशलिटी प्रॉडक्ट्स, युनिक कॅरेक्टरिस्टिक्स और ब्रँड आयडेंटिफिकेशन. कन्झ्युमर्स मेक स्पेशल एफर्ट टू परचेस देम. लक्झरी कार्स, iPhone, डिझायनर बॅग्स. आता बघा स्पेशल एफर्ट्स. आता काही जणांची इच्छा असते, की मनी ते खूप सेव्हिंग करतात. सेव्हिंग करतात, की आपलं एक ड्रीम आहे, की आपल्याला iPhone घ्यायचा आहे. काही जणांचं ड्रीम असतं मला कार घ्यायचं आहे. काही जणांचं मला बंगलो घ्यायचा आहे 2 BHK, 3 BHK पुण्यामध्ये चांगल्या सोसायटीमध्ये घ्यायचे आहे. दॅट इज द स्पेशलिटी प्रॉडक्ट्स. मग ते तुम्हाला स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात त्याच्यासाठी घेण्यासाठी ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट्स. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ लक्झरी कार्स असतील, डिझायनर बॅग असतील, तुमचा मोबाईल असेल, हाय एंड लक्झरी, देन तुमचं रिअल इस्टेट प्रॉपर्टीज असतील. दॅट आर द स्पेशल प्रॉडक्ट्स. Then unsought products. Products the consumer does not think of buying or knows little about. Often require aggressive marketing. जसं इन्शुरन्स आहे. फुनरेल सर्व्हिसेस आहेत. आता कोणाच्या घरी मयत झाली, तर तो सर्व्हिसेस आता विचार करणार आहे का आपलं मयत झाल्यावर हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. काय म्हणजे त्याला जो आले इन्स्टंटली, की बाबा हे लागणार आहे तर घेऊन टाका चला फटमान. असं असतं त्याचं इन्शुरन्सचं काय माणूस काय करतो, इन्शुरन्स पण घेताना काय असतं, जडो विचार करत असतो. काय गरज आहे का एवढे पैसे फ्री ऑफ कॉस्ट, टर्म इन्शुरन्स घ्यायचे आहे, हेल्थ इन्शुरन्स घ्यायचे आहे. माणूस विचार करतो, की अनसॉर्ट म्हणजे थिंक नाही करत. आता जे सिटीला राहतात, ज्यांनी काही एक्सपिरियन्स केलेला आहे, की बाबा पर्टिक्युलर हेल्थ सिच्युएशन आली होती, त्यामुळे मला खूप म्हणजे लॉस झालेला आहे, तर हेल्थ इन्शुरन्स मला घ्यायचा आहे. असे लोक वेगळे. बट आता तुम्हाला काहीच नाही, तुम्ही हेल्दी आहे, सगळे फिट आहे. आता तुम्ही विचार करताय का हेल्थ इन्शुरन्स घ्यायचे मला आज जाऊन? येतच नाही तुमच्या डोक्यामध्ये. दॅट आर द अनसॉर्ट प्रोडक्ट्स. तर अशा प्रकारे आपण कंझ्युमर प्रोडक्ट्सला क्लासिफाय करतो. कन्व्हिनियन्स, शॉपिंग प्रोडक्ट्स, स्पेशालिटी प्रोडक्ट्स अँड अनसॉर्ट प्रोडक्ट्स. तर एक्झाम्पल लिहिलेले आहेत. तुम्ही इन डिटेल वाचा. नोट्स आपले प्लॅटफॉर्मवरती अपलोड केलेले आहेत. स्वामी अकॅडमीचं ॲप्लिकेशन सर्वांना ॲक्सेस दिलेला आहे. ज्यांचं ॲक्सेस नाही झालं त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना ॲक्सेस भेटून जाईल. देन बघा क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रियल गुड्स. आता इंडस्ट्रियल गुड्स म्हणजे काय? कोण असते इंडस्ट्रियल गुड्स? बघा इंडस्ट्रियल गुड्स आपण कंपनीज यूज करत असतात. कंपनी डे टू डे लाईफमध्ये काहीतरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असतात. प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायला त्यांना रॉ मटेरियल लागतं. रॉ मटेरियल कुठून घेणार? तर ते रॉ मटेरियललाच काय म्हणतो आपण इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. आता इंडस्ट्रियल प्रोडक्ट्समध्ये वायर असतील, तुमचे स्क्रूज असतील, नटबोल्ट असेल किंवा काही मशीन असेल, एनी काइंड ऑफ दॅट इज द इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. आता मटेरियल्स बघा, मटेरियल्समध्ये रॉ मटेरियल्स, कंपोनंट्स युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग. जसं आता कपड्याची कंपनी आहे तर कॉटन घेणार, ते टिंबर घेणार. आता काही जणांची स्पेशल मशीन बनवायची कंपनी असते मॅन्युफॅक्चरिंग, तर ते स्क्रूज घेणार, इंजिन कंपोनंट्स घेणार. ऑटोमोबाईल कंपनी आहे, टायर घ्यायचे त्यांना, ते रबर घेणार. ते असे हे रॉ मटेरियल घेणार टायर बनवताना वगैरे. पार्ट्स कुठं कुठे यूज करतात, इंजिन असेल, कंपोनंट असेल, स्क्रू असेल, जे काही रिलेटेड असेल पर्टिक्युलर इंडस्ट्री रिलेटेड, ते आपण त्याचे रॉ मटेरियल्स घेत असतो. नेम कॅपिटल आयटम्स, लॉंग टर्म ॲसेट्स युज्ड इन प्रोडक्शन. एक्झाम्पल काय? फॅक्टरी असेल, मशिनरी असेल, कम्प्युटर्स लागतात तुम्हाला, ऑफिस फर्निचर लागतं, प्रिंटर लागतं. एनी काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट दॅट आर द कॅपिटल अँड विच आर इन द लॉंग टर्म नेचर. लॉंग टर्मसाठी लागतं आपल्याला. दॅट आर द कॅपिटल आयटम. देन बघा आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रियल गुड्समध्ये तिसरा पॉईंट आहे, की सप्लायज अँड सर्व्हिसेस इनडायरेक्टली सपोर्ट प्रोडक्शन ऑर ऑपरेशन. एक्झाम्पल बघा, लुब्रिकंट्स असतील, ऑइल असतील, क्लिनिंग मटेरियल असतील किंवा सर्व्हिसेसमध्ये बघा मेंटेनन्स असेल. एखादा पर्टिक्युलर तुमचं मशीन आहे, त्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्याला काहीतरी मेंटेनन्स असतो, ते मेंटेनन्स करावं लागतं. काय कंपनीज असतात, लिगल फॉर्म्स असतात, तिथं लिगल टीम लागते, त्यांना IT सपोर्ट लागतो. हे सर्व्हिसेस म्हणजे प्रत्येक कंपनीला काही ना काही मटेरियल लागतं, रॉ मटेरियल, काय कॅपिटल गुड लागतात फिक्स्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये, आणि काय सप्लाय सर्व्हिसेस लागतात, जसं की मेंटेनन्स, लिगल अँड IT सपोर्ट. दीज आर ऑल कॉल्ड द
इंडस्ट्रियल गुड्स. इंडस्ट्रियल गुड्स आणि कंझ्युमर गुड्स. बघा, हे बेसिक क्लासिफिकेशन आहे. कंझ्युमर गुड्स कोण घेतो? डे टू डे यूज करायचे, ऑकेजनली यूज करायचे, स्पेशली घ्यायचे किंवा आपल्याला ड्रीम आहे आणि काय विचार न करता आपण इमर्जन्सी येत असते असे प्रोडक्ट्स जे असतात ते कंझ्युमर प्रोडक्ट्समध्ये आपण 3-4 टाईप क्लासिफाय करू शकतो. इंडस्ट्रियलमध्ये रॉ मटेरियल असेल, तुमचं सप्लाय असेल, फिक्स्ड ॲसेट असतील, तुमच्या लाँग टर्म ॲसेट असतील, त्याच्या रिलेटेड त्या इन्स्टॉलेशन असेल, इक्विपमेंट असेल, देन सप्लाय सर्व्हिसेस असतील. म्हणजे तुम्हाला त्याला पर्टिक्युलरली प्रोडक्ट्स तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायचे, त्याच्या रिलेटेड जे छोटे-मोठे असतात आयटम्स ते घेत असतो आणि ते मेंटेन करणे, लाँग टर्ममध्ये त्याला सपोर्ट करणे, ते सर्व्हिसेस पण आपल्याला लागत असतात. दीज ऑल कम्स अंडर द इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे? नेक्स्ट बघा, आपल्याला प्रोडक्ट लेवल बघायचं. प्रोडक्ट्समध्ये आपल्याला लेवल्स आहेत. आता सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट टाईप आहे. आपल्याला प्रोडक्ट लेवलवरती एक क्वेश्चन येतो. 5 मार्क्सला प्रोडक्ट लेवलवरती 100% एक क्वेश्चन्स येत असतो. प्रोडक्ट लेवलवरती आपल्याला 2-3 टाईप्स आहेत. एक तर प्रोडक्ट हायरार्की. कुठल्या टाईपनं? आता बघा, जसं ऑर्गनायझेशन आहे, सगळ्यात पहिल्यांदा बॉस असतो तुमचा एमडी, त्याच्या खाली मॅनेजर असतात, सिनियर मॅनेजर, त्याच्या खाली ज्युनियर मॅनेजर असतात, त्याच्या खाली एम्प्लॉईज असतात, त्याच्या एम्प्लॉईजच्या खाली काय पिऊन वगैरे काय असेल ते, असं सिस्टीम चालत असते, हायरार्की तशी. तर तशी प्रोडक्टमध्ये हायरार्की काय असते ते बघायचं आपल्याला. प्रोडक्ट सिस्टीम काय असते आणि प्रोडक्ट मिक्स काय असतो ते बघायचं आहे. त्याचबरोबर प्रोडक्ट लाईन काय असते, प्रोडक्ट लेंथ काय असते ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचबरोबर प्रोडक्ट कस्टमर व्हॅल्यू काय असते हे 100% आपल्याला क्वेश्चन येत असतो 5 मार्क्सला. ते आपण बघूया इन डिटेल. तर चला, तर प्रोडक्ट हायरार्की काय असतं? डिस्क्राईब हाऊ प्रोडक्ट इज कॅटेगराइज फ्रॉम ब्रॉड टू स्पेसिफिक. म्हणजे स्टार्टिंग आहे तुमचं ब्रॉड टू स्पेसिफिक. म्हणजे आता ब्रॉड आहे हे सर्वांनाच चालतं, ते स्पेसिफिक फक्त लिमिटेड लोकांना चालतं. असे प्रोडक्ट जे आपण म्हणतो त्याला प्रोडक्ट हायरार्की म्हणतो. तर प्रोडक्ट हायरार्कीमध्ये बघा, नीड फॅमिली, द कोर नीड ऑफ प्रोडक्ट सॅटिस्फाय. बघा, फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन. आता तुम्हाला फॅमिली, प्रोडक्टची फॅमिली म्हणजे एखादं ट्रान्सपोर्टेशन इश्यू आहे तुमचा, समजा इथून तिकडे ट्रान्सपोर्ट करायचं, तुमचं एक गरज आहे, तुमची नीड आहे, तुमची फॅमिलीची ट्रान्सपोर्टेशन. तर त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय काय हायरार्की येते, बेसिक काय ट्रान्सपोर्टेशन आहे तुमचं. तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये बघा, प्रोडक्ट क्लास असू शकतो, ग्रुप ऑफ प्रोडक्ट्स फुलफिलिंग सिमिलर फंक्शन. व्हेकल्स असतील, बस असतील, मेट्रो असेल, ते प्रोडक्ट क्लास झाला. नीड फॅमिली म्हणजे काय, गरज तुमची, ट्रान्सपोर्टेशन गरज आहे, त्याच्यामध्ये गरज प्रोव्हाइड करणारे लोक कोण आहेत त्याला काय म्हणतो आपण, प्रोडक्ट क्लास म्हणतो. म्हणजे व्हेकल्स असतील, तुमचे पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, ते एनी काइंड ऑफ प्रोडक्ट क्लास. आता प्रोडक्ट कॅटेगरी एक आहे, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन फर्दर, म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे, कोणत्या मेथडनी करायचं आहे, प्रायव्हेट व्हेकल, गव्हर्नमेंट व्हेकल, 2 झाले कॅटेगरायझेशन. आता प्रायव्हेटमध्ये कुठली टाईपची गाडी आहे, कार आहे, मोटरसायकल आहे, बस आहे की विमान आहे, ती कॅटेगरी झाली. कार्स, मोटरसायकल, ठीक आहे, त्याची कॅटेगरी. डिव्हिजन ऑफ सब प्रोडक्ट, देन प्रोडक्ट लाईन, रिलेटेड प्रोडक्ट्स विदिन द कॅटेगरी. आता तुम्ही समजा कार पकडले, कारमध्ये सेडन असेल, एसयूव्ही असेल, ठीक आहे, तुमची एनी काइंड ऑफ हॅचबॅक असेल, नॉन हॅचबॅक असेल, हे सगळ्या गाड्या ज्या असतात ना प्रोडक्ट लाईनमध्ये येत असतात. देन प्रोडक्ट टाईप, त्याच्यामध्ये अजून डिटेल गेलो आपण. प्रोडक्ट टाईप, कसल्या टाईपचं प्रोडक्ट आहे ते, व्हेरियंट्स त्याचे, म्हणजे सेडन आहे, लक्झरी आहे की नॉन लक्झरी आहे, की फक्त फॅमिलीवाली आहे, मारुती आहे, नॅनो आहे, की बाबा मर्सिडीज आहे, बेन्झ आहे, काय आहे बाबा, कुठलं BMW आहे, ते प्रोडक्टचे टाईप झाले त्याचे. आणि देन आयटम अँड SKU म्हणतो आपण, स्टॉक कीपिंग आयटम्स. अ स्पेसिफिक व्हर्जन म्हणजे आपलं स्पेसिफिक, म्हणजे आता कार पकडली आपण, सेडन समजा, महिंद्रा अँड महिंद्राची कार आहे, नवीन लेटेस्ट आली BE6, हा, त्याच्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कलरचीच गाडी पाहिजे, दॅट इज द स्पेसिफिक. SKU म्हणतो आपण. ब्ल्यू पाहिजे मला, रेड पाहिजे मला, व्हाईट पाहिजे, ब्लॅक पाहिजे, दॅट इज द स्पेसिफिक. म्हणजे प्रोडक्ट तुमचं काय, ट्रान्सपोर्टेशन पासून ते कलर पर्यंत जे ट्रॅव्हल होतंय ते प्रोडक्ट हायरार्की आहे तुमची. काय, प्रोडक्ट हायरार्की. म्हणजे तुमचं ट्रान्सपोर्टेशन इश्यू आहे, ते इश्यू पासून तुमची स्वतःच्या गाडीपर्यंत तुम्ही काय करताय, ट्रॅव्हल करताय, दॅट इज द प्रोडक्ट हायरार्की. म्हणजे तेवढ्या टाईपचे प्रोडक्ट, म्हणजे फॅमिली असेल तुमची, प्रोडक्टची क्लासिफिकेशन असेल, देन प्रोडक्टची कॅटेगरी असेल, प्रोडक्ट लाईन असेल, देन प्रोडक्ट टाईप असेल आणि SKU असेल, हे टोटल तुमचे प्रोडक्ट हायरार्कीमध्ये येत असतात. देन बघा, प्रोडक्ट सिस्टीम आहे आपल्याकडे. प्रोडक्ट सिस्टीममध्ये काय, सेट ऑफ कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स दॅट वर्क टुगेदर. बघा, आता स्मार्टफोन आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला चार्जर लागतं, इयरफोन्स लागतात, इयरबड्स लागतात, दॅट इज द प्रोडक्ट सिस्टीम. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी गुड्स, प्रोडक्ट प्लस सर्व्हिस, त्याच्या रिलेटेड ॲसेसरीज असतील, काही असतील, ते प्रोडक्ट सिस्टीम म्हणतो आपण. देन प्रोडक्ट मिक्स काय, द कम्प्लीट रेंज ऑफ प्रोडक्ट्स ऑफर्ड बाय कंपनी. देन विड्थ असेल कंपनीचे, म्हणजे प्रोडक्ट लाईन्समध्ये बघा, कार असतील, बाईक्स असतील, ट्रक असतील, एखादी कंपनी आहे म्हणजे विड्थ आहे त्याची, म्हणजे मल्टिपल सेक्टरमध्ये इन्व्हॉल्व आहे ती कंपनी. म्हणजे कार पण बनवते, बाईक पण बनवते, इलेक्ट्रिक कार पण बनवते, ट्रक्स पण बनवते आणि बस पण बनवते, एनी काइंड ऑफ. म्हणजे त्याची विड्थ, लेंथ म्हणजे काय, टोटल प्रोडक्ट अक्रॉस ऑल लाईन्स, म्हणजे
हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल एक्सपान्शन असेल कंपनीचं, त्याच्यामध्ये किती टाईपचे प्रोडक्ट्स आहेत, ऑल प्रोडक्ट्स, त्याला काय म्हणतो, लेंथ म्हणतो आपण. विड्थ म्हणजे पर्टिक्युलर सेक्टरमध्ये. आता कार आहे, कारमध्ये किती प्रकारच्या कार आहेत, बाईकमध्ये किती प्रकारच्या बाईक आहेत, ट्रकमध्ये किती प्रकारच्या ट्रक आहेत, ते लेंथमध्ये येत असतात. आणि सेक्टर वाईज जे कॅटेगरायझेशन असतं त्याला आपण विड्थ म्हणतो. डेप्थमध्ये आता पर्टिक्युलर कार सेक्टर पकडलं, कारमध्ये कलर काय, साईज काय, सेडन आहे, नॉन सेडन आहे, हॅचबॅक आहे, ते त्याचे डेप्थ झाले. आणि त्याचे फीचर्स काय. देन कन्सिस्टन्सी, हाऊ क्लोजली रिलेटेड प्रोडक्ट लाईन्स आर. म्हणजे आता त्या पर्टिक्युलरली प्रोडक्ट रिलेटेड कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे त्याचं टोटल, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पासून असेल, तुमचं डिलिव्हरी पर्यंत असेल, टोटल त्याचे कन्सिस्टंटली पाहिजे आपल्याला. म्हणजे कलर कोडिंग असेल, त्याचे फीचर असेल, ते कन्सिस्टंट मध्ये आपण घेऊ शकतो प्रोडक्ट लाईन बद्दल. तरी अशा प्रकारे तुमची प्रोडक्ट सिस्टीम आणि प्रोडक्ट मिक्स असतात. प्रोडक्ट मिक्स मध्ये डिफरंट त्याची विड्थ असेल, लेंथ असेल, डेप्थ असेल, कन्सिस्टन्सी असेल, हे सर्व प्रोडक्ट मिक्स मध्ये येतात. आणि प्रोडक्ट सिस्टीम मध्ये तुमचं कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स येतात. म्हणजे नुसतं प्रोडक्ट, त्याच्या रिलेटेड पण प्रोडक्ट्स, जसं मोबाईल फोन आहे, चार्जर, इयरफोन्स, त्याचं स्क्रीन गार्ड, मोबाईल, त्याचं बॅक कव्हर, हे सर्व जे प्रोडक्ट सिस्टीम मध्ये, इको सिस्टीम म्हणतो ना आपण, इको सिस्टीम, दॅट इज द प्रोडक्ट सिस्टीम. अशा प्रकारे दोन आहेत, प्रोडक्ट हायरार्की एक असते आणि प्रोडक्ट सिस्टीम एक असते तुमचे. त्याचबरोबर प्रोडक्ट लाईन अनालिसिस असतो. लाईन मध्ये काय, फोकस इज ऑन इव्हॅल्युएटिंग प्रोडक्ट लाईन्स परफॉर्मन्स अँड मार्केट फिट. आता बघा, मार्केट कव्हरेज, पर्टिक्युलर लाईन किती प्रकारच्या सेगमेंट्सला ऑफर करते, कॅटर करते, दॅट इज द मार्केट कव्हरेज. म्हणजे आता बघा, कार आहे तुमची, तर कार किती लोकांना, म्हणजे जे पुअर पीपल्स आहेत, जे मिडल क्लास आहेत, आणि जे लक्झरी म्हणजे रिच क्लास आहेत, अशा हे सेगमेंट्स आहेत डिफरंट. तर हे तुमचं कव्हरेज जे आहे पर्टिक्युलर प्रोडक्टचं, त्या सर्व कव्हरेजला आहे का, म्हणजे ऑल सेक्टर ऑफ ह्युमन्स, म्हणजे पुअर असतील, मिडल क्लास असतील, रिच क्लास असतील, ह्या सर्वांना कॅटेगराईज करतं का, त्याला आपण म्हणतो मार्केट कव्हरेज. देन बघा, प्रॉफिटेबिलिटी अनालायझिंग द मार्जिन फॉर इंडिव्हिज्युअल आयटम्स. इंडिव्हिज्युअल आयटमसाठी आपल्याला काय, मार्जिन बघायचं. पर्टिक्युलर आता हे प्रोडक्ट आहे, पुअर लोकांसाठी आपण डिझाईन केले. फॉर एक्झाम्पल नॅनो कार, म्हणजे अफोर्डेबल, ऑल सेक्टर, ज्याचे इन्कम बिलो 2 लाख आहे, 1 लाख आहे, असे म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन आपण पीपल समजू शकतो, त्या अशा लोकांसाठी नॅनो डिझाईन केली होती. मग त्यांच्यामध्ये त्याची प्रोडक्ट डिझाईन करून प्रॉफिटेबिलिटी आहे का, मिडल क्लास लोकांना देऊन प्रॉफिटेबिलिटी आहे का, रिच क्लासमध्ये ऑफकोर्स प्रॉफिटेबिलिटी असणार, कारण त्यांच्याकडे परचेसिंग पॉवर जास्त असते आणि त्यांचं स्पेंडिंग पॉवर पण जास्त असते. देन कॅनिबलायझेशन म्हणजे काय, इन्शुरिंग वन प्रोडक्ट डज नॉट निगेटिव्हली इम्पॅक्ट अदर सेल्स. आता हे प्रोडक्ट आहे तुमचं, समजा तुम्ही आता नॅनो बनवले, तर ह्या नॅनोमुळं टाटाची अल्ट्रोज आहे, टाटाची जे नेक्सॉन आहे, ह्या गोष्टीवरती इम्पॅक्ट तर पडत नाही ना पर्टिक्युलर. तर त्याला आपण काय म्हणतो, कॅनिबलायझेशन. म्हणजे एका प्रोडक्टचा दुसऱ्या प्रोडक्टवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू नये, त्यालाच आपण म्हणतो कॅनिबलायझेशन. तर हे कॅनिबलायझेशन झालं नाही पाहिजे, त्याला आपण प्रोडक्ट लाईन अनालिसिस मध्ये घेऊ शकतो. म्हणजे कव्हरेज बघू शकतो, प्रॉफिटेबिलिटी बघू शकतो, आणि कॅनिबलायझेशन बघू शकतो. हे लाईन अनालिसिस करताना आपण हे 3 सेगमेंट बघायचे असतात. आता प्रोडक्टची लाईन लेंथ बघायची आपल्याला, तर लाईन मध्ये रेफर्स टू द नंबर ऑफ आयटम्स इन अ प्रोडक्ट लाईन. एखादी प्रोडक्ट लाईन आहे, तर ह्या प्रोडक्ट लाईन मध्ये किती टाईपचे आयटम्स आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोडक्ट लाईन लेंथ म्हणतो. शॉर्ट लाईन असू शकते, म्हणजे लिमिटेड प्रोडक्ट असू शकतात, स्पेसिफिक मार्केट सेगमेंटला असू शकतात, लॉंग लाईन असू शकतात, ब्रॉड रेंज म्हणजे मल्टिपल प्रोडक्ट असतात, प्रत्येकाची गरज असेल, प्रत्येकाचे मिडल क्लास असेल, पुअर असेल, देन तुमचं रिच असेल, सगळ्याला कॅटर करायचं आपल्याला, ते लॉंग लाईन झाली. देन लाईन स्ट्रेचिंग असते. लाईन स्ट्रेचिंग म्हणजे ऍडिंग द प्रोडक्ट टू डिफरंट प्राइस लेवल, अपवर्ड, डाऊनवर्ड. म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे, समजा आता बघा, क्लासिक एक्झाम्पल देतो तुम्हाला, कार आहे, कार घेता तुम्ही, समजा मारुती सुझुकीची कार आली लेटेस्ट, ग्रँड विटारा समजा, किंवा ह्युंडाईची तुमची क्रेटा आलेली आहे. आता क्रेटामध्ये किती व्हर्जन्स आहेत, बेस मॉडेल आहे तुमचं, देन त्याच्यामध्ये मल्टिपल बेस मॉडेल नंतर त्याचे भरपूर क्लासिफिकेशन आहेत, मला ते एक्झॅक्ट नाव माहित नाहीत. त्याचे एस प्लस असेल, एस असेल, एस प्लस असेल, झेड प्लस असेल, हे जे कॅटेगरायझेशन असतं, एक्स वाय झेड, वाय झेड, देन प्लस, नॉन प्लस, मायनस, हे जे कॅटेगरायझेशन असतं त्याला काय म्हणतो आपण, लाईन स्ट्रेचिंग. लाईन स्ट्रेचिंग कशासाठी असतं, प्रत्येक क्लासच्या लोकांना ती पर्टिक्युलर गाडी काय अफोर्डेबल झाली पाहिजे. आता म्हणजे ज्याचं बजेट आहे समजा 12 लाख, क्रेटा घ्यायचे तर बेस मॉडेल घेऊ शकता. ज्याचं बजेट 15 लाख आहे त्याच्यामध्ये ऍडेड फीचर्स आहेत. ज्याचं 20 लाख बजेट आहे, सनरूप आहे, वायरलेस चार्जिंग आहे, असं आपण सांगतो ना त्याला, दॅट आर द प्रोडक्ट स्ट्रेचिंग. म्हणजे पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये फीचर्स ऍड करून प्राइस त्याची वाढवतो आपण, डिफरंट प्राइस लेवल क्रिएट करत असतो, त्याला आपण तो लाईन स्ट्रेचिंग. देन लाईन फिलिंग असते, ऍडिंग मोर आयटम्स विदिन एक्झिस्टिंग रेंज टू टार्गेट द गॅप्स. आता कधी कधी काय असतं, एखादा प्रोडक्ट असतो डायरेक्टली तुमचं बेस मॉडेल असतं, आणि देन डायरेक्टली टॉप मॉडेल असतं.
आता ह्या 2 मॉडेलमध्ये काय एकतर घेणार नाही तर घेणारच नाही माणूस. म्हणजे एकतर तुम्ही 12 लाख द्या नाहीतर 22 लाख द्या. मग मधल्या लोकांनी काय करावं, ज्याचं बजेट 15 लाख आहे त्यांनी काय करावं? त्यांना ऑप्शनच नाही. मग त्याला काय म्हणतो आपण? लाईन फिलिंग म्हणतो. म्हणजे मधल्या गॅपला फिल करायचं आहे आणि प्रॉडक्ट ॲड करायचे. दॅट इज द लाईन फिलिंग. आता बघा क्लासिक एक्झाम्पल आहे कोको कोला कंपनी. कोको कोला कंपनीने काय केले? सॉफ्ट ड्रिंक पासून बनवले. आता कोको कोला त्याचं बेसिक ब्रँड आहे. देन त्यांनी डाएट कोक केलेला आहे. कोक झिरो केलेला आहे. झिरो शुगर कोक केलेला आहे. फंटा केलेला आहे. स्प्राईट केलेला आहे. देन बघा त्यांनी मायन्यूट मेड म्हणजे छोटं लंच टाईप, डिनर टाईप तुमचं एकदम बेसिक. त्यांनी गुवा शेक बनवलेला आहे, मँगो शेक बनवलंय, मिक्स फ्रूट बनवलंय. त्याचबरोबर तुम्ही सगळं घ्या. त्याचबरोबर आमचं किनलेचं वॉटर पण प्या. दॅट इज द प्रोडक्ट लाईन अक्रॉस द लेंथ. तर अशा प्रकारे हे आपलं प्रोडक्ट लाईन अनालिसिस असतो. आणि ह्याच्यामध्ये शेवटचा पॉईंट आहे जे की दरवर्षी आपल्याला पेपरला येत असतो 5 मार्क्सला. कस्टमर व्हॅल्यू हायरार्की. तर हे कोणी दिलंय? फिलिप कोट्रेल नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी प्रोडक्ट लेवलमध्ये कस्टमर व्हॅल्यू हायरार्की क्रिएट केली होती. मग ते हायरार्की काय लेवलवरती क्रिएट केली त्यांनी? सगळ्यात पहिलं त्यांचं म्हणणं होतं की बाबा एक कोर प्रोडक्ट असतो ज्याच्यावरती कस्टमर आपल्यावरती येणार आहे. ते कोर डिमांड असू शकते. एक बेसिक प्रोडक्ट असू शकतो, जनरल प्रोडक्ट असू शकतो बेसिक. देन एक्सपेक्टेड लेवल असू शकते त्या प्रोडक्टची. देन अगमेंटेड लेवल असू शकते आणि पोटेन्शियल प्रोडक्ट असू शकतो. असे 5 लेवल्स आहेत त्यांनी. कोर, जेनरिक, एक्सपेक्टेड, अगमेंटेड अँड पोटेन्शियल. त्याला आपण CGEAP म्हणू शकतो. CGEAP म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट EAP प्रोग्राम असं म्हणू शकतो. छोटं लक्षात ठेवायचं तुम्हाला काय प्रोडक्ट लेवल तुम्हाला काय करायचे हायरार्की सांगायचे. तर पेपरला आल्यानंतर तुम्ही असं काहीतरी शॉर्ट फॉर्म निमॉनिक्स वगैरे बनवायचं जेणेकरून तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की बाबा कोणकोणत्या टाईपचे लेवल्स होते त्याच्यामध्ये. CGEAP म्हणू शकता की तुमच्या मनानुसार तुम्ही क्रिएट करा. गॅप वगैरे क्रिएट करा. बघा CE गॅप असं करू शकता. बट हे CGEAP काय होतं तुमचं कंटिन्युएशनमध्ये कळतं की ह्याच्यानंतर कुठली हायरार्की. हायरार्की म्हणजे कंटिन्युएशन. 1 झाले की 2, 2 झाले की 3, 3 झाले की 4, 4 झाले की 5 असे हायरार्की पाहिजे तुमची कंटिन्युएशनमध्ये. त्याला आपण ह्याच्यानुसार आपण निमॉनिक्स बनवू शकतो. CGEAP कोर बेनिफिट, जेनरिक बेनिफिट किंवा तुमचे एक्सपेक्टेड लेवल असेल, अगमेंटेड लेवल असेल आणि प्रोडक्ट पोटेन्शियल म्हणजे काय एक्सप्लेन्स हाऊ प्रोडक्ट डिलिव्हर व्हॅल्यू टू द कस्टमर्स ॲट डिफरंट लेवल. डिफरंट लेवल्स आहेत आपले 5 लेवल्स आहेत. प्रत्येक लेवलला कशी व्हॅल्यू डिलिव्हर करतो दॅट इज द प्रोडक्ट कस्टमर व्हॅल्यू हायरार्की. बघा सगळ्यात पहिलं कोर बेनिफिट, फंडामेंटल व्हॅल्यू, कम्युनिकेशन फॉर फोन. फोन कोण कशाला घेते माणूस? फोन कशाला घेते? कॉल करायला घेतं. मग बेसिक त्यांचं कोर बेनिफिट काय? स्मार्टफोनचं कॉलिंग करणे. दॅट इज द बेस कोर प्रोडक्ट कॉलिंग. देन बघा जेनरिक प्रोडक्ट काय असू शकतो? स्मार्टफोन रिलेटेड. बेसिक प्रोडक्ट इसेन्शियल कंपोनंट. आता नुसतं फोन घेतलं तर त्याला जर स्क्रीनच नसेल आणि कीबोर्डच नसेल फोन लावायला काय गरज त्याची हे आहे का तुमचा फायदा आहे का त्याचा? काहीच फायदा नाही. त्याचबरोबर तुमचं बेसिक कोर प्रोडक्ट सोबत बेसिक प्रोडक्ट पाहिजे. म्हणजे तुमचा स्मार्टफोन असेल तर त्याला कीपॅड पाहिजे आणि त्याला डिस्प्ले पाहिजे. काय टाईप करता ते दिसलं पाहिजे. दॅट आर द बेसिक प्रोडक्ट्स. एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय? ॲट्रिब्यूट द कस्टमर एक्सपेक्टेशन. अ रिलायबल स्मार्टफोन विथ डिसेंट बॅटरी लाईफ. घेतलंय सर्व घेतलंय तुम्ही. फोन आहे, कॉलिंग होते, त्याला कीपॅड आहे फोन लावायला, डिस्प्ले दिसतोय कोणाला, बट बॅटरीच टिकत नाही की हो काय करायचं आम्ही? बॅटरी टिकत नाही. मग त्याच्या एक्सपेक्टेड प्रोडक्टमध्ये तुमची बॅटरी आली. बॅटरी पण दिली पाहिजे ना त्याला चांगली. देन बघा अगमेंटेड ॲडिशनल फीचर्स. आता सर्व झालंय. फोन लागतोय, बॅटरी पण टिकते, त्याला कीपॅड पण आहे, डिस्प्ले पण आहे, सगळं आहे. बट आता मला कधी-कधी फोटो काढायचे फोटो पण पाहिजे ना त्याला, कॅमेरा पण पाहिजे ना. मग ते एक्सटेंडेड वॉरंटी असेल, तुमचं कॅमेरा असेल, दॅट आर द अगमेंटेड प्रोडक्ट. देन सगळ्यात शेवटी असतो पोटेन्शियल प्रोडक्ट, फ्युचर एन्हान्समेंट अँड इनोव्हेशन. सर्व आहे हो. ॲपल घेतो तुमचा प्रोडक्ट आम्ही. ॲपल घेणार आहे. बट ॲपल म्हणून का घ्यायचं? ॲपल सांगता आम्ही 5 इयर्स तुम्हाला अपडेट देतो. 5 इयर्स अपडेट देणार आहे. नवीन सिस्टम, नवीन लोकांसोबत नवीन सिस्टम देतो. दॅट इज द पोटेन्शियल प्रोडक्ट. अशा प्रकारे कस्टमरचं कोर बेनिफिट असेल, त्याचे बेसिक नीड्स असतील, एक्सपेक्टेड आउटकम असेल, अगमेंटेड प्रोडक्ट असेल किंवा पोटेन्शियल प्रोडक्ट असेल. दॅट आर द ऑल 5 लेवल्स अक्रॉस द प्रोडक्ट कस्टमर व्हॅल्यू हायरार्की. 5 मार्क्सला येते. क्लिअर आहे? क्लिअर आहे? सर्वजण बोला. क्लिअर आहे? तर हे आपल्याला काय करायचे आज आपण एवढे पॉईंट बघूया. बाकीचे जे पॉईंट्स आहेत आपले ते आपण नेक्स्ट सेशनला बघूया. आता आज बघा आपण काय काय बघितलं रिकॅप करूया. क्विक रिकॅप. पेपर पॅटर्न बघितलंय. फर्स्ट चॅप्टरमध्ये काय काय येणार बघितलंय. देन प्रोडक्ट बघितलंय, त्याचा रोल बघितले, प्रोडक्ट कशासाठी असतो, गुड सर्व्हिस कंटिन्युअम काय असतो, देन प्रोडक्टचे क्लासिफिकेशन काय असतो, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, कंझ्युमर प्रोडक्ट्स काय असतात. त्याचबरोबर प्रोडक्ट लेवल्स बघितलं, प्रोडक्टची हायरार्की, प्रोडक्ट सिस्टीम बघितलंय, प्रोडक्ट लाईन बघितलंय आणि प्रोडक्टची लेंथ बघितले. त्याचबरोबर आपण
प्रोडक्टचे कस्टमर व्हॅल्यू हायरार्की बघितलं, 5 लेव्हल्स ऑफ प्रोडक्ट. तर हे आपल्याला असे बघायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट वगैरे आपण नेक्स्ट सेशनला बघूया. ह्याची पीडीएफ जे आहे ना आपल्या ॲपवरती अपलोड झालेली आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन कंटेंट स्टोअरमध्ये जाऊन मध्ये जा. नोट्स सेक्शनमध्ये तुम्हाला हे पीडीएफ दिसून जाईल मार्केटिंग मॅनेजमेंटचे. टोटल सिलेबसचे उद्या काय शिकणार आहे त्याचं पण अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही जाऊन इथं फर्स्ट युनिट इन डिटेल वाचू शकता.